शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य अवघं तळहाता एवढं लहान. त्यातून जर हा खान घुसला तर सर्वांचीच धुळधाण उडेल हा विचार मनियून राजांनी स्वराज्याच्या बाहेर परंतु अत्यंत आकट बिकट अरण्यानं वेढलेल्या जावळीत जाण्याचं ठरवलं. जावळीत एका भोरप्या नावाच्या डोंगरावर महाराजांनी तटाबुर्जांचं शेला पागोट बांधून प्रतापगड नावाचा किल्ला मोरोपंतांच्या हातून बांधून घेतला होता. तिथे राहून या संकटाचा मुकाबला करण्याचं त्यांनी ठरवलं आणि प्रतापगडी जाण्याचा बेत निश्चित केला. मातोश्री जिजाऊ साहेब तर या अफजल खानाच्या स्वारीनं जास्त चिंताक्रांत झाल्या होत्या. परंतु अत्यंत धीरानं त्यांनी शिवबास निरोप देताना खंबीरपणे त्या म्हणाल्या, राजे, या खानानं तुमच्या वडिलांचा अपमान केला. तुमची थोरली भावजय ह्याच्याच दगाबाजीमुळे विधवा झाली हे विसरू नका राजे. संभाजी राजांचं उसनं फेडून घ्या आणि मला कुंतीच्या पंक्तीला बसवा. राजांनी मातोश्रींस नमस्कार केला आणि आपल्या आजारी राणीसाहेब सईबाई साहेबांस धीर देऊन राजगडाहून प्रतापगडाकडे जाण्यासाठी प्रयाण केलं. तो दिवस होता 11 जुलै 1659. प्रतापगडी पोचल्यावर राजांनी राजकारणाचा पट मांडण्यास सुरुवात केली. आपल्या मावळातील सवंगड्यांना त्यांनी साथ घातली आणि मनात म्हणाले, आता कळेल आपले कोण आणि परके कोण ते. विजापुराहून मावळातील सर्व सरदारांना जरबेची फरमानं सुटली. त्यात अफजल खानास सामील होण्याचं सर्वांस दरडावून सांगितलं होतं. असंच एक फरमान मावळातील कारीच्या कान्हूची जेध्यांनाही आलं. त्यांनी ते वाचलं आणि आपल्या 5ही मुलांना तातडीनं बरोबर घेऊन तडक प्रतापगडी महाराजांकडे भेटीसाठी निघाले. पोहोचताच कान्होजी मुलांस म्हणाले, मुजरा घाला पोरांनो महाराजांनी. मुजरे होताच महाराज चकित होऊन कान्होजीस म्हणाले, कान्होजी, अगदी 5ही मुलांनीशी येणं केलं, काय मनसुबा? मनसुबा लैले अवघड आहे महाराज. समुद्रागत दळबादळ घेऊन शहाणा अफजल खान चालून येतोया. अक्षी तुमच्या जीवावरच उठलाय तो. आमाशनी बी बादशाचं फरमान आलंया. नाईक, आम्ही तो बुडतो खास, पण आमचे पायी तुमची बायकापूर का उघडी पाडता? तुम्ही जर खानाकडे गेलात तर तुमची सरफराजी होईल. तुम्हास इनाम आणि किताबही मिळतील. यावर कान्होजी कृतक रागानं उभे राहिले. म्हणाले, महाराज, बेल भांडारा उचलून आणा शब्दा घेतल्या त्या काय अशी हरामखोरी करायला? रांडा पोरांची पोट भराया आणि कपाळाची मडकी बादशाही बाशिंगानं सजवाया हा कान्होजी जदा खानाकडे रवाना होईल? हे सतीचे इनाम हाय, सतीचं बाजार बसवीचं नाही. आणि कान्होजींनी तिथं असलेला पाण्याचा तांब्या डावे हाती घेऊन उजव्या हातानं महाराजांच्या पायावर पाणी सोडत ते म्हणाले, हे पाणी सोडलं बायका पोरांवर आणि ही पोरं तुमच्या पायावर घालाय आलं. बेहत्तर आहे जे त्यांचा निर्वंश झाला तरी. महाराजांना तर 1000 हत्तींचं बळ आल्यासारखं वाटलं. झालं. कान्होजींच्या हाकेनं साऱ्या मावळातील सरदार महाराजांच्या शेलाखाली धावून आले. सर्वांनी एक दिलानं अफजल खानाची झुंजायचं गुजमनी धरलं. आपलं प्रचंड सैन्य, तोफा, हत्ती, घोडदळ घेऊन खान निघाला होता. वाटेतील मंदिरं, गावं उद्ध्वस्त करत प्रचंड दहशत पसरवत खान स्वराज्यावर आक्रमण करायला येत होता. स्वराज्यात या महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजा भवानी, तिचं मंदिर त्यानं तोडलं. घणानं घाव घालत मूर्ती फोडली तरीही राजे शांतच होते. खानाच्या या दहशतवादाला, लोकांमध्ये पसरलेल्या भीतीला दूर करण्यासाठी गर्वानं उन्मत्त झालेल्या खानाला संपवला पाहिजे. पण समोरासमोर युद्ध केलं तर खान निश्चितच भारी पडणार होता. खानाच्या अजस्त्र सैन्यापुढे महाराजांचे मुठभर मावळे कधीच चिरडले गेले असते. खानाच्या या दहशतीचा बिमोड प्रत्यक्ष खानाला संपूनच केला पाहिजे. खानाची ताकद ही त्याची सेना तर होतीच, पण ही सेना खानाशिवाय काही कामाची नव्हती. अफजल खानाला ठार केलं तर त्याच्या सैन्याचं मनोधैर्य खचणार होतं.
त्याच्या ताकदीच्या बळावर दहशतीचं तांडव त्यांनी सुरू ठेवलं होतं. तो दहशतवाद मुळासकट उपटून टाकण्याचं राजांनी ठरवलं. तुळजापूरच्या भवानीस हानी पोहोचल्यावर राजे चवताळून बाहेर येतील आणि आयतेच तावडीत सापडतील असं खानास वाटत होतं. पण राजे शांत राहिले. योग्य वेळेची ते वाट पाहत होते. राजे येत नाहीत हे पाहून अफजल खानानं आपली नजर वळवली ते पंढरपूरच्या विठ्ठलाकडे. प्रचंड दडपण, भीती आणि खानाच्या दहशतीखाली स्वराज्य असताना महाराज मात्र शांतपणे खानाला कोंडीत कसं पकडावं याचा विचार करत होते. अशातच सईबाई साहेबांच्या निधनाची वार्ता आली. पण काळाने दिलेला हा एक कडू जहरी पेला महाराजांनी शांतपणे पचवला. खल सुरू झाला. खानास भेटीसाठी जावळीत बोलावण्याचं नक्की झालं. पंताजी गोपीनाथ बोकील या धूर्त आणि जिभेवर साखर असलेल्या महाराजांच्या वकिलास खानाच्या छावणीत पाठवण्यात आलं. त्यांनी खानाला पटवून दिलं की महाराज आपल्याला खूप घाबरलेत. आपणासमोर येण्यास त्यांना भय वाटतं. तेव्हा जर आपण जावळीतून त्यांना आपल्या बरोबर विजापुरास घेऊन गेला तर बरे. खानही मोठा कावेबाज. त्यानं महाराज खरंच घाबरलेत का हा त्यांचा काही डाव आहे हे जाणून घेण्यासाठी कृष्णाजी पंत या आपल्या वकिलास खातर जमा करण्यासाठी पंतांसोबत पाठवलं. कृष्णाजी पंत राजांना भेटल्यावर त्यांची पुरती खात्री पटली की महाराज घाबरले आणि महाराजांची युक्ती कामी आली. खान जावळीत डेरे दाखल झाला आणि भेटीचा दिवस ठरला. राजे खानासाठी खास उभारलेल्या शामियान्याकडे निघाले. महाराजांनी स्वतः खूप घाबरलेला असल्यामुळे खानापाशी असलेल्या सय्यद बंडाला दूर करण्यास सांगितलं आणि खान मनोमन खुश झाला. त्यांनी उचललेला विडा आज पूर्ण होणार होता. या खुशीत त्यानं महाराजांना आलिंगनासाठी बोलवलं आणि आइए शिवाजी राजे. खान संपला. दहशत संपली. सय्यद बंडाला जीवा महालानं गारद केलं. जावळी ठिकठिकाणी लपून बसलेले मर्द मराठे दहशतीचं साम्राज्य पसरवणाऱ्या खानाच्या सैन्यावर फुटून पडले. खान संपला. दहशतवादही संपला. अशा अनेक दहशतींचा सामना करत राजांनी स्वराज्य निर्माण केलं. असं सुराज्य जिथे हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे जातीचे लोक एकत्र नांदत होते. आज आपलं राष्ट्र आपलं राज्य सुरक्षित आहे. ठिकठिकाणी होणारे बॉम्बस्फोट अतिरेकी हल्ले यांनी लोक घराबाहेर येण्यास घाबरतायत. आज बाहेर पडलेला माणूस परत येईल का नाही याची काळजी घरातले लोक करतायत. या सर्वांना भयमुक्त चिंतामुक्त करण्याची आज गरज आहे. अतिरेक्यांच्या या मगरमिठीतून आज देशाला वाचवण्याची गरज आहे. आज पुन्हा गरज आहे सर्वांनी एकत्र येण्याची. गरज आहे हा दहशतवाद असाच संपवण्याची. क्षत्रिय